देवा, सूर्यास्त झाला. आजचे आख्यान संपले. जटी चरमी शिखंडीचा सर्वांग सर्व भावनः हरश्च हरिणाक्षश्च सर्वभूतहर प्रभु अभिवाद्य महाकर्मा तपस्वी भूत भावनः उन्मत्त वेश प्रच्छन्न सर्वलोक प्रजापति. ओम. बा कुठं गेला? जेवण बी तसंच आहे, म्हणजे अजून घरला आलाच नाही का काय बा? देवा, आपली भेट झाली, म्हाळसादेवींची भेट झाली. ज्या प्रयोजनासाठी आम्ही इथे आलो होतो तेही पूर्ण झाले. आता आम्हाला अनुमती असावी. देवेंद्र, मी स्वर्गलोकी आले असताना तुम्ही केलेले आदरातिथ्य माझ्या स्मरणात आहे. तुम्ही आमचे अतिथी आहात
या जेजुरीचे अतिथी आहात आणि इथे आलेल्या अतिथींचे आदरातिथ्य केल्याशिवाय जेजुरीतून त्यांना जाता येत नाही. परंतु देवी, देवेंद्र, मला ठाऊक आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे, परंतु काळजी करू नका. तुमची कन्या जरी आत्ता या क्षणी जेजुरीत नसली तरी तुमच्या आदरातिथ्यात काहीही कमी पडणार नाही. तो विषय मी मुद्दामच काढला नाही देवी. आठवणी मनात असल्या तरी. शची देवी, इंद्रदेव, आज आपण जेजुरी गडावरील आदरातिथ्याचा स्वीकार करावा असं मला वाटतं. ठीक आहे देव, मी आपल्या शब्दाबाहेर नाही. त्यानिमित्ताने आपले आदरातिथ्य करण्याची संधी आम्हाला मिळेल. आपली व्यवस्था अतिथी कक्षात करण्यासाठी मी सेवकांना सांगते आणि लवकरच गडाच्या भोजन कक्षेत आपल्या भोजनाची व्यवस्था केली जाईल. आणि हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचेल अशी मी व्यवस्थाही करते. आपण अतिथी कक्षात विश्रांती घ्यावी. बा, अरे तू हत्त बसला आहेस होय, आणि मी तुला घरला हुडकत होती. बा, बोलणार आहेस का नाही? काय बोलू मी आता? अरे काहीतरी बोल की. आणि आता असं येऊन कशा पायी बसला आहेस ते तरी सांग. आज दुपारच्याला घरला बी आला नाहीस तो. आलो होतो मी. आला होतास तर जेवला नाहीस ते? समज तसंच आहे घरला. होय, नाही जेवलो. पर का र? असंच. अरे बात, तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे ते तरी सांग की. असं काय बी बोलला नाहीस तर कसं चालल? तू तरी कुठं सांगतेस धड? काय बी बोलत नाहीस. अगं तुझ्या मनात काय चाललंय मला काय बी कळना झालंय बघ. मला काय ठावं नाही भय. तुझं असं एकटीनं राहणं, कुणासंग बोलणं नाही, कुणाकडे जाणं नाही, घरला कुणी आलं तर त्याच्या संग धड बोलणं नाही. अगं तुझं काय चाललंय ते तरी सांग की मला. अरे काही असल तर सांगणार ना रे बा. मला बी दिसत या की तू गप गप बसतेस. अरे आता मी काय करावं? अगं असं गप बसून कसं चालेल बा? मला ठाव हाय या समजाचा तुला लई त्रास होतो आहे, पण ते बी तू बोल ना बघ. अगं बोल की, तर कशा बाई गप बसतीयस? अहो, अजून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी त्यांच्या कक्षात आलेले दिसत नाहीत. आपण नंतर त्यांची भेट घ्यावी. देवेंद्र, प्रणाम. प्रणाम. तुम्ही आम्हाला भेटायला आला आहात हे आमच्या लक्षात आलं. आम्ही मुद्दाम आपल्या भेटीसाठी आलोय श्रीहरी. म्हाळसा देवींनी आज गडावरच पाहुणचार घ्यावा आणि मगच स्वर्गलोकी प्रस्थान करावे असे सांगितले आहे.
मी आपल्याला केवळ हे सांगण्यासाठी आलो आहे की बानूची आणि आमची भेट झाली, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही तिला सत्याबद्दल काहीही सांगितले नाही. अनेकदा मनात असा विचार येऊन गेला की तिला सत्य काय आहे हे सांगून टाकावे, परंतु आपल्याला दिलेले वचन माझ्या स्मरणात होते, त्यामुळे मी त्याबद्दल अवाक्षरही तिला बोललो नाही. हे चांगलंच आहे. बानूने जर योग्य त्या मार्गावर वाटचाल केली, समोर येणाऱ्या गोष्टींचे योग्य ते अर्थ लावले, तर आज ना उद्या तिला साक्षात्कार हा होणारच. परंतु हे होत असताना तुम्ही त्यात हस्तक्षेप केला नाही तर उत्तम. आणि म्हणूनच तुम्ही बाणाईकडे जाण्याआधी मी तुम्हाला तसं सांगितलं. हो प्रभू, याची मलाही कल्पना आहे, म्हणून तर बानूला काहीही सांगणार नाही असे वचन मी आपल्याला त्यावेळी दिले. आणि त्या वचनाचे पालन देखील केले. पण हे श्री विष्णू, असं अजून हे किती काळ सुरू राहणार? आमच्या कन्येला तिच्या संसारापासून असं दूर राहताना पाहून होणारा क्लेश, तो त्रास दुर्दैवाने तिला सांगताही येत नाही. हे प्रभू, आपण बानूचे देखील बंधू आहात. मला कल्पना आहे की आपण तिला कधीही दुःखी होऊ देणार नाही. शिवाय साक्षात श्री खंडेरायांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. तरी देखील बानूची काळजी वाटते. देवेंद्र, आम्हाला देखील बानूची काळजी आहेच. तिला कधीही काही कमी पडणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही देखील तिला भेटून येऊ. तुम्ही निश्चिंत राहा. मला म्हणलीस ना तू की बोल काय बाय. आता मी तुला सांगितलं, तुझ्या मनात असेल ते सांग मला. तू अशी गप्प बसतेस बघ. तुझं बा म्हणून माझं चुकलं असं वाटतंय बघ मला. मला तुझ्यासाठी काय बी करता आलं नाही. देवासंग तुझं लगीन झालं, अगोदर राग आला होता मला. पण देवाची कृपा आहे तुझ्यावर, त्यांचा आशीर्वाद आहे. असं असताना म्या कशाला नाही म्हणन ग. तुझं लगीन झालं आणि परत आता तू माघारी आलीस, आणि या समजा तुझा बा म्हणून मला काहीच करता आलं नाही, याच वाईट वाटतंय बघ मला. नाही बा, अरे असं कशा पायी बोलतो आहेस? तू माझ्यासाठी जे काय केलं आहेस ते काय कमी आहे वय? अगं तसं नाही बानू, बापाचं काळीच आहे. मला जे वाटलं ते बोललो म्या. तुझा बा म्हणून मला काय बी करता आलं नाही. आता माझी चूक म्या सुधारणार आहे. आता म्या जेजुरीला जाणार आहे आणि देवासने भेटणार आहे. देवी, या गणोबा. देवी, तुम्ही बोलावलं असं कळालं आणि लागलीत आलं बघा. काय काम होतं देवी? गणोबा, आज गडावर देवेंद्र आणि शचीदेवी राहणार आहेत. वयजी, मी त्यासनी अतिथी कक्षामध्ये नेलं होतं. तिथं तर विश्रांती घेत आहेत. हे चांगलेच झाले, पण आता काही वेळातच भोजनाची वेळ होईल आणि त्यांच्यासह प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी देखील आज भोजनासाठी येणार आहेत. गणोबा, देवेंद्र आणि शचीदेवींना हा निरोप पाठवा की भोजन कक्षेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे, त्यासाठी तुम्ही यावं. वयजी. आणि तसाच हा निरोप लक्ष्मीदेवी आणि बंधूंना देखील पोचवा. काय झाले गणोबा? देवी, देवांचं राजा आलं आहे ती, आणि आज जेवण बी बनवलं आहे. पर तुम्ही आम्हाला काय बी बनवून दिलं नाही, समजा स्वतःच केलं. देवी, आमचं काही चुकलं का?
नाही गणोबा, तुमचे काही चुकले नाही, पण त्यांचे आदरातिथ्य मी स्वतः करावे असे मला वाटले. आता या तुम्ही, लवकरच भोजनाची व्यवस्था होईल. वैजी, अंतपुरात भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सारं काही मी स्वतः पाहणार आहे. देवेंद्र आणि शचीदेवींच्या आदरातिथ्यात काहीही कमतरता राहू नये. म्हाळसा, तू स्वतः त्यांना थांबायला सांगितलंस, हे उत्तम केलंस. अर्थात ते जेजुरीचे अतिथी आहेत. आणि बानूचे माता पिता. ते बानूचे आईवडील असले तरी आत्ता या क्षणी माझ्यासाठी ते देवांचे राजे आहेत आणि आपले अतिथी आहेत. आणि माझ्या घरी आलेल्या, या जेजुरीत आलेल्या अतिथींच्या आदरातिथ्यात कोणतीही कमतरता पडू नये, हेच मला जास्त महत्वाचं वाटतं. मी भोजनाची व्यवस्था कुठवर आली हे बघून येते. तुम्ही देखील वेळेवर या. आज सर्वजण एकत्रित भोजन करूया. आज बऱ्याच दिवसांनी गडावर हा योग आला आहे. होय. येते मी. वय बाण, मी जेजुरीला जातो आणि देवांच्या मोर हात पसरतो. होवत तर लागलं तर म्हाळसा देवीसनी भेटतो. त्यासनी सांगतो की आमची चूक पादरात घ्या. माया पोरीला जेजुरीत राहू द्या जी. नाही बा, आता हे समज करून काय बी होणार नाही. आणि आता ते जरी म्हणले तरी म्या जेजुरीला जाईल का नाही हे मला सांगता येत नाही. माझी मग वय बा, आणि तू बी आता जेजुरीला जाऊ नकस. रानू, मला एक सांगशील का? काय? अशी दिसभर दार लावून आत काय करत असतेस ग तू? आता हे मी तुला सांग म्हणलं ते बी तू सांग ना बघ. अगं बानू, अगं आम्हा समजायची तुझी काळजी वाटते या. अगं बोल की काहीतरी. अरे काय सांगू म्या बा. बा, म्या तुला एवढंच सांगते, म्या आत खोलीत एकली काय करत असते हे जर मला देवांनी सांगाय सांगितलं तरच म्या तुला सांगल. म्हणजे देव जर मला तुला हे सांग म्हणले तरच मला तुला ते सांगता येईल. इंद्रदेव आज त्यांच्या कन्येच्या सासरी आले आहेत. कन्येच्या सासरी आपल्या कन्येचा संसार कसा चालला आहे हे बघायची उत्सुकता कोणत्याही कन्येच्या पित्याला असतेच. कन्येच्या संसाराची काळजी कोणत्याही पित्याला चुकली नाही. इंद्रदेव जरी स्वर्गाचे राजे असले तरी त्यांना देखील मनातून ही चिंता वाटत असणारच. पण आज इंद्रदेव जरी जेजुरीत आले असले तरी त्यांची कन्या बानू तीच आज इथे नाही. ह्याचं त्यांना नाही म्हटलं तरी वाईट वाटत असणारच. आणि बानूला जेव्हा हे कळेल तेव्हा तिला देखील ह्याचं वाईट वाटणारच.